चल जाय बरं बकऱ्या घेऊन. काय करून आला घरी? अक्का अक्का बाप्पू बकऱ्या न्यायला होतं मला. अक्का काले बोला की फाक्काले बोलावा. हा आज तुला जास्त लागते बकऱ्या घेऊन. हा सांगून राहिलो ना तुला. बस झाल्या घरी भाजी दोऱ्या तोडला. काल सांगेन मी. हो मी नाही जात बकऱ्या घेऊन. अक्का ये ना अक्का अक्का वो. अरे बाबू गगन कोण कल्ला करून राहिला एवढा? का मला बाप्पू बकऱ्या न्यायला होतात. सांग मला लग्न नाही होईल काय नाही होईल. मला बकऱ्या चालायला होतात बाप्पू. मी बकऱ्या चालणार माणूस हो का? गेल कसे पाहिजे 2 टाइम सांगू 3 टाइम. हा काम करणं जीवर आहे त्याचं. ढोळ्याला पाणी पाच म्हटलं तर नाही. आता बकऱ्या घेतल्या मी याच्यासाठी. बकऱ्या चालायला रोग येऊन राहिला त्याला. नाही म्हणते मला लग्न नाही होईल. असं करशील तर हराम करा तू लग्न मी नाही होणार. अक्का बाप्पू काय बोलतात? काय तुमचं यार भनभन लावून राहिले त्याच्या मागे. नाही म्हणते तो तर मग काय जबरदस्ती करून राहिले त्याला. आणि त्याला 2 आणि 3 टाइम खाणं काढून राहिले तुम्ही. एवढं तुमचं जीवार येऊन राहिलं का त्याला खाऊ घालणं? हा हरामखोर दुसरं कोणतं काम नाही करत तर बघतलं बकऱ्या तरी होईल. याच्यातही नाणं गुन्हा करते आणि तू त्याला सपोर्ट करता. याला लाईनवर कधी येईन हा काम धंदा कधी करीन. त्याचं लग्न कसं देऊ करून कसा दिन पोरगी यायला कोणी जात बकऱ्यान पकड्या वयाले. तुम्ही जासान तर जा. अक्का सांग बाप्पूले मी नाही जात. तो अजून लहान आहे. त्याला काय समज उमज आहे सांगा ना तुम्ही. करून दिला आता तर 4-5 लेकरं होतात त्याला. समज उमज काय आहे. तो लहान आहे बाबूच आहे तो. मिशी फुटली त्याला आता. आता काय बाबा काय बोला तुमच्या पुढे. उलट्या घड्यावरच पाणी घाल नाही बाबा. शांता कदलूक बाजू घेतो त्याची. तो वाया चालला ना. काही काम धंदा करत नाही. तो रोज नुसतं घरी बसेल असते. आता त्या बकऱ्या घेतल्या. बकऱ्या चालायला काही रोग येऊन राहिला का त्याला? काय दुसऱ्या वावरात नाही लागत ना आपल्याच वावरात नेलं म्हणा बापा. का बरं तुम्ही आता त्याला नका सांगू बरं. त्याला काही एवढं समज उमज नाही. मी सांगतो त्याला समजून. पण तुम्ही की नाही त्याच्या भोवती टेन्शन नका लावू. आता जा तुम्हीच नाही. सारं उरा पोटा घेतो माया. मसाळाही पाचतो. घरचंही करतो. दारचंही करतो. वावरातलंही करतो. आणि हेल नुसतं बसू दे डिसा पाहिजे दोऱ्या थोडं. आणला मोठा अंधो नाही बांधत. हे साया आहे की काय काय माहित. माझा जीव खायला यायला हातटी. का बाप्पू बोलून राहिले ना मले. अक्का व सांग ना बाप्पूला सांग ना. त्याला बोलू नका बरं. मुकड्यान बकऱ्याने जा. हा बरं आता घेतल्या तर मला नाही असं लागतील ना ते. आता नाही जात तर नको जाऊ बापा राय घरी. तू घरी फक्त नुसतं भाजी दोऱ्याजवळ निकळल्या तुकळल्या खबर आणत जा. उष्ट्या पाष्ट्या लोकांच्या. दुसरं काही नको करत. काम धंदा सुसत नाही तुले. मग म्हणते बाप्पू लग्न द्या करून. बाप्पू लग्न द्यान करून. आता ती थोडी येते माझं लग्न करून. काय भनभन लावली हो तुम्ही ना. एक तर माझ्या कामं राहिले. कामही सुजून राहिले. जा हा बरं तुम्ही पटकनी. म्हणजे डोकं नका खाऊ आमचं. जाणे गाठून लवकर. हो बाबा जातो. तर हा असा साया बांधला मग गयात. कामाला जा माझा. व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा बरं. तुमचा साया असा असेल तर सांगा मला. रत्नी इकडे तू इकडे नवा म्हणता काय लावलं सकाळी सकाळी तोंड वाचलं. एवढा जोरा जोरा आवाज देऊन राहिले मोठे. शेण पाणी ढोरायचं कोण करीन. का मा बापीन काय करेल. तो पोऱ्या कुठे गेला. त्या पोऱ्या सांगितलं मी सकाळी उठलं की मसाळ्याचं शेण पाणी करायचं. चारा गिरा टाकायचा. कुकडे गेला तो पोऱ्या. काय बाबा तुम्ही त्या पोराच्या नादी लागून राहिले. तो पोरगा करते काही शेण पाणी. आजकालचे पोरं करतात काय तुम्ही सांगा ना. तुम्ही त्याला भोवती लावता बा उठले सुटले की. तो कधी करीन मग. माया मसनात गौऱ्या गेल्या. काय काम धंदा तर जरा काही सुचत नाही झाले. हर पै पाहिजे माणूस. पण काहीच नाही समजत. हेमाळ्याले जिकडे तिकडे नुसतं गावात फिरते बोकाड्यासारखा. जसं काही बियाचा बोकड्या सोडायला लागावा. आणि तू झिलाईन त्याले. तू जरासं त्याला समजून सांगत नाही काही नाही. तुला समजत नाही का एवढा मोठा घोडा पोऱ्या झाला तर. समज येईनच ना त्याला. येईनच ना समज. आणि आता काही त्याचं हे वय नाही ना करायचं. करीन असतो पुढे चालून करणंच आहे ना. त्यालाच करणं आहे. नाही तर का तुम्ही करसान का शेवटालो तोच करीन ना. पण कसं आता त्याचं कॉलेज गेले चालू आहे. आता कसं होत नाही त्याचं करणं. तुम्हीच करा बापा. आले एवढा नांदा लावून राहिले तुम्ही. करत नाही तो. तर आम पाहिलं कसा पटापट पुढे चालला. त्याच्यानं बकरी घेतल्या. या पोऱ्यानं जर कसं काम केलं असतं तर मी पुढे गेलो असतो. या झोपडीत राहायचं काम नसतं आपल्याला. मागून येऊन पुढे चालला तर शांताराम. आपल्या तर बाप दादाची इष्टीट आहे. पण हे अवल्या सायाची सुजी नाही निघली ना. जरासं काम नाही करत. मी कुठे पुरू. दुसऱ्याचं कार्य निसून राहिले. आपलंच पान आपलंच खरकट आहे ना. आपण तर अदलोक दोऱ्याच तोडल्या बाजीच्या. अदलोक तर काही केलंच नाही ना. आता डोळे उघडले मोठे केदवाच्या केदवा. आता काय होईल. काय तर मग शांताराम पुढे चालला. शांताराम खसं काम करते. तुमच्यासारखं नाही काही. याच्या भरोशावर टाकू दे त्याच्या भरोशावर टाकू दे. स्वतः करते खसं काम. तू जास्त शिल्लक बोलू नको. शांतपणा नको शिकू. कोणत्या भाजी याद्वारे तोडल्या हो मी. कोणतं काम नाही गेलं. काय नाही लागत. हल्ली उठली सुटली की सांगायले मले. शिल्लकपणा शिकून राहिली मला ते. खरं बोललं की हा माणूस आगच मारते. झालं तापासून पाहून राहिले ना. निरा बाजीच्या दोऱ्या झाल्या तोडत तुम्ही. काय केलं तुम्ही ना. ते घराचे 3 तर नाही बदलणं होऊन राहिले तुमचे. आणि ते घरकुल आलं ते तर होऊन नाही राहिलं तुमच्याच्यानं. तुला काही सनसन करून राहिले माय बायको. याचा खालची मानवर ना करे. ते कमवलं मोडा लागते वाटते. शिकवलं वाटते तुला कोणा. मा बापाची इष्टीडा भाजी दोऱ्या तोडो की काही करू. त्या पोऱ्यानं काम केलं पाहिजे. म्यापासून खाल्लं पाहिजे. तू काय सांगू राहिली हो मला. शिल्लक वाढायचे मग शिकून राहिली का तू.
घराचे हे पत्रे नाही बदलले टीन नाही बदलले कसं कसं कामं करा चौरा कसा पाहिजे तुला खायला बसून काले शिकवून कोणी खरं बोलले की असे आग मारता ना मग तुम्ही मोठं झमते तुम्हाला मग त्या कुकडे जायला ते सांग तू शांतपणा नको सुकू इकडे तिकडे फल्ल्या नको मारू माझं सांगून राहिलो मी तुले मापेक्षा वाईट कोण नाही मग त्या पोऱ्याला हे काम करायच लागेल नाही तर त्याला भाकर देणार खायला खायला कधी काम करीन तो मी देऊ का दडी जीव माझ्या देऊ काय कायला शिन गावा तुमच्यासारखाच आहे तो मोकाट तुम्ही नस त्याच्या वयात काही नाही केलं तर तो काय करीन आता मोठे त्याच्या एकूण अपेक्षा ठेवून राहिले हे कर आणि ते कर तू नको सांगू ना माय कसे पत्ते उलटे पडले म्हणून नाही तर मी तर करोडपती असतो तू काय सांगून राहिली मला आता पाहिजे तुम्ही पोऱ्याले पुढे जाऊन बसते होता दुनियाचा आयदी हा माणूस आणि मोठा पोराला ज्ञान शिकून राहिला मार भपकावते माणूस खरं बोलली की अशी आग होते मग या माणसाची कॉलेज कुमार गेला नाही कॉलेजले सरलीन गळ्या पुढे पैसेच नाही देऊन राहिला बाशीले तू म्हणते काही कामच करत नाही सांग आता कॉलेज करा की इकडे कामं करा अबे 2 किलो तुरीत तर का पास होते तू इले का समजत नाही का सक्कन थैली भरेली निघायचं तू इले का बयाळच राहिला बाबू मा बुडा मला खाव की ठेव करते 2 किलो तुरी इकले की नाही बस ढुंगणाई सालटे उडते मा बुडा मग खाऊ नाही देत मग मला अनाज असं ऐकतच नाही वाटते तू चोरून चारून तर साऱ्या गोटी करतले का तू म्हणजे पोरगी कोण होती रे त्यासोबत मस्त बाबा गळा भेट चालू होती मी पाहिली बा त्या दिवशी विचारायचं पोरगी कोण होती तिकडे नको जात जाऊ असे काम ठेवत जाय आणि चांगले सल्ले देत जाय माणसाले असे चोऱ्या दारे सल्ले नको देत जाऊ रुपया देणं नाही लागलं असतं दोस्ताले आणि इकडल्या तिकडल्या गोष्टी शिकवणं फक्त ते काय एवढा मोठा झाला का बुड्याला भेटतो तू असे कसं पैसे खर्च केले पाहिजे बार रेस्टॉरंट मस्त हॉटेलमध्ये गेलं पाहिजे चढून खाल्लं पाहिजे ऐश केला पाहिजे माणसाने या वयात तू लेगा बुडाला का तुला रुपया फेकून नाही मारत असे हातपाय उघडले पाहिजे घरी गेल्या बिअर गिअरी मारली पाहिजे हॉटेलमध्ये जाऊन तू त्याला काहीच नाही लेगा तू त्याला कामाची पुढे खात नाही लेगा नशिंगी नाही तर चांगली देत जा ना हॉटेलमध्ये जा रेस्टॉरंटमध्ये जा बापा बिअर पिया आपण पाहिली कधी जिंदगीत हॉटेल तरी नुसतं नावच माहित आहे हॉटेल नको बट कर तू मोठमोठ्या हॉटेलमध्ये फिरते तू बिर्याणी खाऊन आला कालच ते सारखं आहे गेले का 5 रुपयात कव्वा बिर्याणी खाऊन दुसरी कोणती बिर्याणी खाई रुपयाची सोय नसते तांबाखोल्याचे पैसे मला मागते पण मला शिकून राहिले का तुम्ही जसं मला नका शिकून तुम्ही मी तुमच्याच बरोबर राहतो ना माहीत मारून राहिले का तुम्ही आता घेणं दे ना बुड्याची गोष्ट काढणं त्याच्या थांबले का बुडा लयच किरण राहिले का माणूस काही खाता की नाही काही घरी लोक त्या जरासं काही बुड्याला दाबतपट करत द्या जरासा बुड्याची गोष्ट न काढू तू मा बुडा दे किरण आहे बाबा काय झालं सर बापा मा बुड्याला म्हटलं बोकड्याचं मोठं ना मा बुड्याचे सडेल कोंबडं घेऊन येते सत्यात मस्त किरण आहे ना खायला म्हणजे हे बी मटन द्या ते बी मटन द्या सांगा आता कसं आहे माणसाला बोकड्या मटन खाटते त्याला मसालाही नसते काही नसते असा पाण्यातच असं वाटते निकोच असते खाणी वाटत माणसाले बाबू निकस खातं काढ तू म्हणून तुला काय एवढा सांड झाला तू बाबा नाही बाबा आयचे येईन फसवलं मुले बोलायला लावलं आणि माबुडा ऐकून राहिला मागून आता नक्की पाहतो माबुडा मला मग एवढं रोगी नको करतो बाबू तुला तर खाऊ घालायला लागेल ना तुला चिकन का बापा बोकड्याचं मटन 2 हेल्या जोर नाही तुया असं कसं काम करतो 24 तास बिलकुल तुला म्हणा लागते की बाबू काम नको करू बरं आता बस झालं भाजीच्या दोऱ्या तोडतं वरून त्याला खायला पाहिजे चटका बाबा मजाचा विषय होता ना मजा करतं का साऱ्या गावात बदनामी करतं काय कसं खातात बाबू 4 टाईम तरी म्हणतं खाऊच घालत नाही बाप आयतं वय तर खाऊन घोडा झाला ना 18 वर्षाचा ते शांतारामचा भूक आहे जरासा अर्धा झाला तू तरी बकऱ्या वयते काही मसाला घेते तर काही वरती तो पुढे झाला ना आपण मागे येऊन राहिलो ना रोई हॅलो भनभन नका घरी मोकड्यानं हल्ल्या नको झाडू इकडे हो बाबा जातून घरी फंटी असे रिकामे नुसतं बटे राखतात गाव चला व्हा ना काही बापाला मदत करा तिकडे नुसतं गाव राखाय कामं करून राहिले का आली गेली अशी दिसून राहिली तशी दिसून राहिली हेच फडले कामं असतात लहा घरी तुम्ही बी थोडं पाहता का बाय चल होईल घरी नुसतं इकडे तिकडे फिरते हराम थांबतो आता घरी गेल्यावर पाहतो तुला बाय बजेट चला बापा आठवून आठी काही थांबायला पुरत नाही फालतू आपल्या घरी का एका 2 हा बुडा काही खरा नाही हो चला पाय आठवून आता हा खात्याला सपाटे हेरी गगन्यान साऱ्या मागळ्यात अटकवलं हे बकऱ्या फकऱ्या गगन्या या भरशार मासा या भरशार बकऱ्या घेतल्या म्या म्हटलं होईन बकऱ्या कायचं काही तू तर येतही नाही थांब पाहतो आता 1-2 दिवस वाट शांता समजून सांगीन द्यायला ऐकलं तर बरं नाही तर मग कसं फुकून टाकतो या बकऱ्या काही पुरत नाही ना हातपाय दुखून राहिले या बकऱ्या येऊ शांताराम भाऊ घालताना जर आमच्या वावरात जरा हरभर मरभर कसं बकऱ्या चारण्याचं काही सांगता येत नाही आणि तुम्ही ना खायला घेतल्या बाया बकऱ्या काय बा कुठे ठेवसान एवढा पैसा आता तू अटून गेला की नाही बस ते वावरातच घालतो बकऱ्या
आला मोडावाडी मला सांगेल तू मला समजत नाही का रे, मी काय बयाळाव काय काय राजा शांताराम भाऊ 12-13 एकर जमीन आहे तुमच्या ह्या बकऱ्या मकऱ्या हे काय शोभते का तुम्हाला हं? तुम्ही राजासारखं राहिलो पाहिजे हं? आणि बकऱ्या धरून राहिले बा तुम्ही. कोण पोट दुखून राहिलं मला नाही समजून राहिलं. टायमाचा उपयोग घेतला पाहिजे माझा टाईम आहे हं? आता उन्हात काय करू सांगा आता भाजी या दोऱ्यांच्या कूलर मध्ये बसल्यापेक्षा हे बरं नाही आपलं. 2-4 बकऱ्या घेतल्या की 2-4च्या 8-10 होतात. कशी 2-4 पैसे होतात ना. पेरणी पाणी लाईन लागते पुढची. ठेवसान बाबा एवढे पैसे हं? तिकडे तुम्ही जाऊन शिवज बँका भरली अशी पैसे येईना हं? काय राजा हिंदून आला तू मले इकडे ठेवता पैसे तिकडे ठेवता हं? कामातच पडतात पैसे किती असला तर कमी आहे पैसा हं? तुम्ही करत जा काय ना काही भाजी दोऱ्या नको थोडं तो काही घरी ना काळ्या कुळ्या करणं याच्या त्याच्या तर कसं काही कामं धंद्याला लागा. बाबा हे कोण करेन बाबा बकऱ्या फकऱ्या जायचे काम हेच राजा हे एवढे मोठे माणसं राजा लाज जाय धंद्याचे 4 चौकात तोंडा काही जागा नाही राजा काय तर बाप्पा शांताराम भाऊ काय झाडते बकऱ्या झाडते वावर किती 12-13 एकर सांगा आता 4 पाहुणे राजा थुथू करतात हे बकऱ्या झाडले की ढोरकी कामाची म्हणजे सारख्या माणसानं तर कडक इस्त्रिया कपडेच राहिलं पाहिजे टोपीचा कोणान बस बिलकुल शेला टाकला की चालले लग्न पोरगी पाहिले पोरगा पाहिले तुम्ही हे बकऱ्या झाडता बाप्पा धाव मेला. साऱ्या गोष्टी तुझ्याकडे दिला जा कोळल्या हो भाषा करणं मला नाही जमत त्या गोष्टी जाय बरं लागबरं रस्त्याने डोकसू नको माय एक तर माझ्या बकऱ्या कुकडे गेल्या कोणा वावरात तर अजून मला शिव्या खा लागतील जाय फल्ल्या नको मारू माझं. बापा जा बापा करा पाहिजा मावारात घालता नाही तर मी बेकार बरं मग पाहिजा लाग रस्त्याला त्यासारखे लय बेकार पाहिले मी वखत कराच लागतं गड्या शांतीला थांबतो याला वखत घडतो चमक घडतो जातो थांबतो. पण तापात शांत जरून राहिले बिलकुल काही गलबला नाही काही नाही काहीच नाही हेरी करायचं काम आहे तोंड वाचायचं काम नाही मस्त खाऊन राहिले मस्त खाऊच बकऱ्या शांताराम भाऊ बकऱ्या धरून राहिले का अरे इकड्या बकऱ्या धरून राहिलो बरं आला गळा तोटीचा पायवर आपल्या 10-15 मिनिटं बकऱ्या मी आलोच पाणी पिऊ राजा यायलेच नाही पुरत तुम्ही तुमच्या आलं की नाही काय ना फुसकूड असते तुमचं काय ना काय काढताच. पाणी प्यायला चाललो नाही मी काय गप्पा मारायला चाललो का कोणा जो लोक पाय ना 5-10 मिनिटं काय होऊन राहिला आता जा बा जा या पाणी पिऊ बाहेर बा कोणा वारात नको जाऊ फालतू कसे लोक बेकारात काही जाऊ देत नाही पाहतो पद्धतशीर जा बा हे लोक या पाणी पिऊ. माऊली काही आकडा गिकडा काढला की नाही आज काही म्हणतं की नाही बा पडलं नाही रात्री तर काय आकडा मांडू आणि आपलं ते काय म्हणतात गॅजेटही फेल झालं ना त्याच्यात काही समजून नाही आला आज कोणता मांडा काय मांडा काही मी आवाज मांडला नाही बाज काढायला आकडा म्हणतं का तू दुसऱ्याच्या आकड्यावर जरासा विश्वास नाही भाऊ आपला आपल्याला सपन पडलं तर मांडतो आपण दुसऱ्याचे आकडे मांडू तर खाला झालं का 10 एकर अर्धा 2 एकर आलो ना आता कामाला झाला गुण राहिलो कृपया घेऊन निघाले. तुम्ही कसे आहे शिवलालचं शपूट धरलं की शिवलालच्याच मागो पाहिजे शिवलालला काय समजते उरली मधलं अरे माझं येत जा तुम्ही मी देतो तुम्हाला आकडे टापचे तुमचं 2 एकरात जर 20 एकर नाही केलं तर मग जाय संजय नाही मग बापा रे मला सांगून आला 2 एकरात 20 एकर होती तू आकडा मांडला घ्यायची तूच मांडत जाय ना तुझे काऊन नाही झालं बाबा 2 एकरात 40 एकर रे भाऊ ज्याचा त्याला घटत नसते काही ते मी मांडला मग आकडा की येतच नाही पण दुसऱ्याने मांडला की येतेच तो मला खाकरे नाही नको लागो भाऊ पहिले तुम्ही चेक व्हायला काही तू आकडा माकडा सांगू नको वरली नांदी काही लावू नको मला आता येण ना देना तो विषय सोडून देतो आता राजा मागं पुढे करता आहो तुम्ही मागं पुढे करायच लागते बापा मागून लोक पुढे चालले ना त्या शांत्याचं काहीच नव्हतं थास नव्हतं त्या 12-13 एकर जमीन झाली एका रे धंदे करून राहिला दुधा धंदा करते गाईचा धंदा करते आता बकरे घेतल्या जाय ना आणि आपण बसले का भाजी धोऱ्या थोडं मान वरली मान खेपत्ता आपण लंबे होऊन राहिलो त्याच्या जो काही नाही तो पुढे जाऊन राहिला त्याचीच काय स्वतःची इस्टेट आहे सासऱ्याचा गठ्ठा आहे तो तुम्हाला काय माहित आहे हो तो काय काम करते नाही तरी दाखवते फक्त तो लोकायले हो बाशी पंडितासारखी त्या बावली गगनेला वागून राहायला की नाही तो नाही तर कोण वागवते साय आले आता मेन होते बरं रातभर दिवस काम करते मी त्याला लहानपणापासून पाहून राहिला मा सोबती जाय की नाही तू मला शिकून राहिला का तू सायाची आणि सासऱ्याची आहे काही कोणाची इस्टेट नाही दाबेल त्यानं त्याच्या मेहनतचा सर ज्या वयात काम करायला पाहिजे होते त्या वयात आपण नवरल्या लावल्या आणि त्या वयात त्यानं काम केलं कसं काम करे बंडी का खांद येतो हिरा खांद्याला गेला त्याच्या मेहनतचा घामाचा पैसा भाऊ मी डोळ्यानं पाहायला आणि तू काय सांगून राहिला मला एटी सांग राजा माऊली भाऊ असंही बोलतात तसंही बोलतात चला मांडून देऊ आकडा अर्धा मारून घेऊ तिकडे अरे बा मला काही आकड्या नाही नको लागू मा बायकोला माहित पडलं तर अजून बेलण्यान मारीन ते घरी गेला फालतू कसं मी परेशान होऊन बसला मला तिने 2 हप्प काढल्यात मारल्या म्हणजे तेल आणि साखऱ्या मिटत नाही म्हणे घरा मी परेशान सारा तू जाय बरोबर डोकसू नको राजा बायकोच्या पुढे लागायचं जरा सगळं राजा चालत नाही तुमचं अशा लेंड्या फुसफास करायला पाहिजे झडली पाहिजे मजबूत
भादरली नाही माझी बायको भादर द्या माझ्यासमोर. तू पाय भाऊ मला पाहू दे, तू जाय बरं लोक डोकं नको. हा. बाप्पा चाललो मी, मांडतो बाबा माझ्या आकडा मी, तुम्ही राहतेचा झाडाखाली बसेल. पिल्लं पाल्लं सोडले हाय बो एकला म्हटलं जराशी मजा येते का. तर या संध्याने एकच काम करा, बायको करे, दुसरं काही नाही. दुसरं काही जमत नाही. धड्या याच्यात दीपा घाल्या काम करा फक्त यानं. शिवल्याचाच माझ भाऊ आहे ना.